व्यासपीठावरचे डॉक्टर आशिष भोसले सर, डॉक्टर आशिष कांबळे सर, ननावरे सर आणि माझ्या पुढे बसलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, निवांत बसा. फार टेन्शन दडपण घेऊ नका. रिलॅक्स बसा. तुम्हाला कंटाळा येण्यापूर्वी मी माझं भाषण बंद करेन. भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आहे, जेथे जातो तेथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी. जेथे जातो तेथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी, सारीकडे कीर्तने चोहीकडे ज्ञानेश्वरी. जेथे जातो तेथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी, सारीकडे कीर्तने चोहीकडे ज्ञानेश्वरी. काळजी आमुच्या हिताची एवढी वाहू नका. ही अशी उपदेश करणारी माणसं आपल्याला सगळीकडे भेटतात. जिथं जाईल तिथं मार्गदर्शन करत असतात, उपदेश करत असतात. अशा उपदेश करणाऱ्या माणसांना उद्देशून कवी म्हणतोय, जेथे जातो तेथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी, सारीकडे कीर्तने चोहीकडे ज्ञानेश्वरी. काळजी आमुच्या हिताची एवढी वाहू नका, जाऊ सुखे नरकात आम्ही तेथे तरी येऊ नका. उपदेश करायला माणसं लागले की त्यांना असं सांगायची वेळ येते. त्यामुळे मी तुम्हाला उपदेश करणार नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती ही या वर्षी आपण साजरी करतो आहोत. आणि या जयंती उत्सवाची सुरुवात 4 दिवस तुम्ही अगोदर करतात. हा पहिल्यांदा प्रकार मी बघतोय. पहिल्यांदा तुमच्या या सिद्धार्थ क्रीडा मंडळाचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की 4 दिवसाचा डॉक्टर आंबेडकर जयंतीचा तुम्ही कार्यक्रम घेतात. तुम्ही या पुढच्या कालखंडामध्ये 7 दिवसाकडं आणि 10 दिवसाकडं हा कार्यक्रम नेल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. कार्यक्रम चालू असताना, भाषण चालू असताना अधूनमधून टाळ्या वाजवल्या तरी चालतील. त्यामुळं तुमच्या शेजारच्याला जे आहे ते आपला शेजारी चांगलं भाषण ऐकतोय असं त्याची समजूत होईल. आणि तुमचं लक्ष नसलं माझ्या बोलण्याकडं तरीसुद्धा शेजारच्याला ते लक्षात येणार नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या विषयाला मी सुरुवात करतो. आज योगायोग चांगला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3 व्यक्तींना त्यांचे गुरु मानत. भगवान गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. आज महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनाही मी विनम्र अभिवादन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातल्या, जीवनातल्या काही घटना, काही प्रसंग याच्या अनुषंगानं थोडंसं आपण गप्पा मारूया. 23 एप्रिल जवळ आलेला. इंग्रजीतला एक ख्यातनाम नाटककार होता, त्याचं नाव विलियम शेक्सपियर असं आहे. या शेक्सपियरचा जन्मदिवस जो आहे तो सगळ्या जगामध्ये पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. शेक्सपियरचा जन्मदिवस पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. याबद्दल वाईट वाटायचं काय कारण नाही, मला त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण जेव्हा युनेस्कोनं ठरवलं की पुस्तकावर प्रेम करणाऱ्या आणि पुस्तकांवर प्रेम करत जगामध्ये पुस्तकांचा प्रचार करण्याकरता शेक्सपियरचा जन्मदिवस हा पुस्तक दिन म्हणून साजरा केला पाहिजे, त्यावेळी युनेस्कोनं किंवा ज्या कोणी जे ठरवलं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा आणि चरित्राचा एकदा मागोवा घ्यायला पाहिजे होता. पुस्तकांवर या जगामध्ये सर्वाधिक प्रेम करणारा महापुरुष कोण असेल, व्यक्ती कोण असेल, तर ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आंबेडकरांनी पुस्तकांवर जेवढं प्रेम केलं, आंबेडकरांनी पुस्तकं मिळवण्यासाठी जेवढ्या खस्ता खाल्ल्या, पुस्तकं वाचण्यासाठी आयुष्यातला जेवढा कालखंड घालवला तेवढा कालखंडही कुणी घालवला नाही आणि पुस्तकांवर त्यांच्या इतकं प्रेमही कुणी केलं नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जन्मदिवस आहे 14 एप्रिल 1891 हा त्यांचा जन्मदिवस आणि 6 डिसेंबर 1956 हा त्यांच्या मृत्यूचा दिवस आहे. पुरं 65 वर्षाचं आयुष्य आहे. या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये पुस्तकांवर त्यांच्या इतकं प्रेम करणारा आणि पुस्तकांची त्यांच्या इतकी काळजी घेणारा दुसरा माणूस जो आहे तो मी पाहिलेला नाही. मुंबईला दादरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे. राजगृह हे त्याचं नाव. शहाजहान बादशाहनं ताजमहाल बांधला, त्याच्या आठवणी ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
कुणासाठी शहाजहान बादशाहनं ताजमहाल बांधला? त्याच्या पत्नीचं नाव माहिती आहे? मुमताज महल हे त्याच्या पत्नीचं नाव होतं. कुणी शीश महल बांधला, कुणी सोनेरी महल बांधला, कुणी पत्नीसाठी बांधला, कुणी प्रेयसीसाठी बांधला, कुणी राणीसाठी घरं बांधली आणि महाल बांधले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जगाच्या इतिहासातला एकमेव महापुरुष असा आहे की ज्यानं पुस्तकांवर एवढं प्रेम केलं की पुस्तकांसाठी त्यांनी राजगृह नावाचं घर बांधलं. हे टाळ्यांचं वाक्य आहे. पुस्तकांसाठी घर बांधणारा जगाच्या इतिहासात दुसरा माणूस नाही. राजगृहाचा बांधकामाची जर आपण पाहणी केली तर तिथं पुस्तकं ठेवण्याकरता विशिष्ट पद्धतीनं बांधणी केलेली आहे. हवा पुस्तकांसाठी खेळती राहील, पुस्तकं व्यवस्थित राहतील, पुस्तकं व्यवस्थित ठेवता येतील, सेल्फ व्यवस्थित ठेवता येतील, अशा पद्धतीनं त्या घराचं बांधकाम केलेलं आहे. हे थोडक्यात राजगृह हे घर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी बांधलेलं होतं, पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी बांधलेलं होतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे सर्व असलेले पंडित मदन मोहन मालवीय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथसंग्रह पाहिला. 50,000पेक्षा अधिक पुस्तकं त्यांच्याकडे होती. पुस्तकांची संख्या 50,000पेक्षा अधिक आहे. एखाद्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालाकडे, सार्वजनिक ग्रंथालयांकडे एवढी पुस्तकं नसतील, एवढी पुस्तकं एका व्यक्तीच्या व्यक्तिगत संग्रहामध्ये होती. 50,000पेक्षा अधिक पुस्तकं होती. पंडित मदन मोहन मालवीय यांनी हा ग्रंथसंग्रह पाहिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की तुमचा हा ग्रंथसंग्रह तुम्हाला विकायचा असेल तर मी खरेदी करायला तयार आहे, मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो. म्हणजे आजच्या काळातला एखादा नेता असता, पुढारी असता, तर त्याला ही ऑपॉर्च्युनिटी वाटली असते आणि तो म्हणाला असता तशी मला पुस्तकं विकायचीच होती, मी गिराईक बघतच होतो, तुम्ही आपण होऊन आलात ते बरं झालं, पण 2 लाख रुपये जरा कमी होत आहेत, थोडे अधिक द्याल का? थोडंसं आपण बार्गेनिंग करू आणि किंमत ठरवू. एका उद्योगपतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हाच ग्रंथसंग्रह विकत मागितलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. त्यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांनाही अत्यंत विनम्र शब्दात सांगितलं आणि त्या उद्योगपतीनं तर मागितलेली जी देऊ केलेली जी किंमत होती त्या ग्रंथसंग्रहाची ती 6 लाख रुपयापेक्षा अधिक होती. त्या दोघांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, बाबांनो मला माफ करा, माझ्या आयुष्यात मी माझ्या स्वतःवर जेवढं प्रेम करतो, माझ्या लोकांवर जेवढं प्रेम करतो, तितकंच प्रेम जे आहे ते मी माझ्या ग्रंथांवर करतो. पुस्तकं ही माझ्यासाठी प्राण आहेत, पुस्तकं ही माझ्यासाठी सर्वस्व आहेत, पुस्तकांपेक्षा मला अधिक काही प्रिय नाही. आणि पुस्तकाचा संग्रह, आपला ग्रंथसंग्रह डॉक्टर आंबेडकरांनी कोणालाही विक्री करायला नकार दिला, कोणाला दिली नाहीत. पुस्तकांवर जगाच्या इतिहासात सर्वाधिक प्रेम करणारा महापुरुष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची नोंद जी आहे ती इतिहासाने घेतलेली आहे. पुस्तकांवर प्रेम करायचं म्हणजे पुस्तकांचा संग्रह करायची, सेल्फ आणायचे आणि पुस्तकं लावून ठेवायची हा प्रकार नव्हता. 4 विद्यापीठांची डॉक्टरेट पदवी त्यांनी मिळवलेली होती, ज्यामध्ये कोलंबिया विद्यापीठाचा समावेश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण त्यांनी कसं घेतलं, किती घेतलं, कुठं घेतलं हा एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय होईल. परंतु पुस्तकांवर प्रेम करणारी माणसं ही पुस्तकामध्ये रममाण झालेली असतात आणि बुडून गेलेली असतात. हेही समजावून घ्यायचं असेल तर पुन्हा आपल्याला डॉक्टरांच्या जीवनाचा, चरित्राचा आणि आयुष्याचा मागोवा घेणं जे आहे ते भाग पडतं. पुस्तकांचा सर्वाधिक सहवास जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाभला. नुसता सहवास लाभला नाही, दिवसाचे 15 तास, 16 तास, 17 तास अखंड वाचन त्यांनी केलेलं आहे. वाचाल तर वाचाल ही गोष्ट खऱ्या अर्थानं आपल्या कृतीमध्ये आणि जीवनामध्ये आणणारा महापुरुष म्हणूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघावं लागतं. फेलोशिप मिळवून, कोणाकडून तरी मदत घेऊन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि नंतरचं परदेशातलं शिक्षणही पूर्ण केलं. डॉक्टर आंबेडकर हे इंग्लंडमध्ये होते, लंडन शहरामध्ये होते, तिथं काही काळ राहत होते, तिथं अभ्यास करत होते. एका सार्वजनिक ग्रंथालयामध्ये ते जायचे आणि त्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाचत बसायचे. वाचनाशिवाय दुसरी कोणती गोष्ट करत नव्हते. पुस्तकांवर त्यांचं अत्यंतिक प्रेम होतं. कुठं कुठली पुस्तकं मिळतात, कुठं कुठली पुस्तकं आहेत हे त्यांना स्वतःला वैयक्तिक माहिती होतं आणि ती पुस्तकं वाचनाशिवाय ती काही करीत नव्हते.
असं वाचन करीत असताना दुपारच्या सुट्टीमध्ये किंवा दुपारी थोडासा वेळ बाजूला काढायचं, एखाद्या कॅफेटेरियममध्ये जायचं, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि तिथं दुपारचं जेवण जेवायचं, दुपारचा नाश्ता करायचा, संध्याकाळचा नाश्ता करायचा आणि पुन्हा ग्रंथालयात येऊन बसायचं, असं त्या काळची काही अभ्यासू मंडळी करीतही असतील. डॉक्टर आंबेडकरांना दोन गोष्टी होत्या, त्यांच्याकडे वेळही कमी होता आणि आर्थिक परिस्थिती, आर्थिक चणचणही होती. त्यामुळं त्याच ग्रंथालयामध्ये एका कोपऱ्यात जायचं, भाकरी काढायची, खायची थोडीशी आणि पुन्हा वाचत बसायचं, हा त्यांचा दिनक्रम होता. त्यांचा तो जो लायब्ररियन होता त्या ग्रंथालयातल्या, त्या लायब्ररियननी बघितलं की हा एक भारतीय युवक इथं आलेला आहे, इथं राहतो आहे, इथं दिवसभर वाचतो आहे आणि काही काळ तो बाजूला जातो आहे आणि बाजूलाच बसून काहीतरी खातो आहे. त्याला ते लक्षात आल्यानंतर त्यानं डॉक्टर आंबेडकरांना पकडलं आणि सांगितलं की बाबा तरुण युवका, ही तुझं वागणं योग्य नाही, हे वागणं चांगलं नाही. तू ज्या पद्धतीनं बाहेर जातो आहेस, बाजूला जातो आहेस आणि इथं खातोयस, दिस इज नॉट अलाउड इन लायब्ररी. लायब्ररीमध्ये याला परवानगी देता येणार नाही. काही वेळा खरं बोलणं गरजेचं असतं, काही वेळा खरं सांगून मोकळं होणं फार आवश्यक असतं. तोच प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बाजूला घेतलं, त्या ग्रंथपालाला, आणि सांगितलं की बाबा रे, तू म्हणतोस ते खरं आहे, ग्रंथालय ही खाण्याची जागा नाही, बाजूला जाऊन खाल्लं पाहिजे. मला दोन गोष्टी आहेत की एखाद्या कॅफेटेरियममध्ये जायचं, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, तिथं दुपारचं खाणं खायचं. याच्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे, याच्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी ज्ञानार्जनासाठी दुसऱ्याची मदत घेऊन या देशात आलेलो आहे. मला माझ्या आयुष्यातला एक क्षणही वाया घालवणं जे आहे ते योग्यही वाटत नाही. परिस्थितीमुळं आणि वेळेच्या कमतरतेमुळं मी इथं बसून खातो आहे, पण मला माफ कर, यानंतर मी जो आहे तो असा प्रकार करणार नाही आणि ग्रंथालयाचे नियम मोडणार नाही. जो कोणी ग्रंथपाल होता तो चांगल्या विचाराचा होता, उदारमतवादी होता, प्रेमळ होता. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ कळाली, त्यांच्या वागण्यातला त्यांचा चांगुलपणा कळाला आणि त्यानं स्पष्ट शब्दामध्ये आंबेडकरांना सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि उपलब्ध माहिती अशी सांगते की त्यानंतर रोज दुपारी तो ग्रंथपाल बाहेर रेस्टॉरंटमध्ये, कॅफेटेरियममध्ये जेव्हा खायला जायचा तेव्हा डॉक्टर आंबेडकरांना बरोबर घेऊन जात होता. त्यांना बरोबर न्यायचं, त्यांना खायला घालायचं आणि त्यांच्याबरोबर जे आहेत ते परत यायचं. हा प्रकार त्यानं जोपर्यंत डॉक्टर आंबेडकर तिथं येत होते आणि तिथं राहत होते तोपर्यंत तिथं केलेला. आता मी काल परवा एक 2-4 दिवशीच्या पूर्वीच्या वर्तमानपत्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि एक बातमी वाचली. एक ह्या अहमदनगर दक्षिण वगैरे कुठले तरी खासदार लोकसभेला उभे राहिलेले गृहस्थ आहेत, त्यांनी असं सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये विरुद्ध उमेदवाराला की माझं इंग्रजी बघ कसं आहे, माझ्याशी जर तुला निवडणूक लढवायची असेल तर माझ्याशी फरड इंग्रजी बोलायली आहे, माझ्यासारखं चांगलं इंग्रजी कोणाचं नाही आणि तुला जर काही तुझ्याकडे हे असेल तर आपण इंग्रजीत चर्चा करू, इंग्रजीत माझ्याशी डिबेट कर. हा प्रकार मी वाचला आणि मला खरं सांगायचं तर त्या काळातल्या भारतातल्या पंडित नेहरूंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरुषांची आठवण झाली. ज्ञानाचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा ज्ञानाचा महासागर होता. अत्यंतिक उत्कृष्ट इंग्रजी होतं, भाषेवर प्रभुत्व होतं. पण अशा पद्धतीनं माझ्याशी इंग्रजीत या चर्चा करा, डिबेट करा, वादविवाद करा असलं आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी कोणाला दिलंय असं दिसत नाही. म्हणजे आजच्या काळातले पुढारी आणि आजच्या काळातले नेते जे आहेत ते स्वतःच्या प्रतिमा, स्वतःच्या इमेजेस तयार करण्यासाठी प्रयत्न करतात की मी गरिबांचा मसीहा आहे, मी शेतकऱ्यांचा नेता आहे, मी मध्यमवर्गीयांचा नेता आहे, मी प्रामाणिक आहे, सत्शील आहे, चारित्र्यवान आहे. हे सगळं दाखवण्याकरता सोशल मीडियाच्या टीम तयार करतात, हे दाखवण्याकरता जाहिराती तयार करतात, स्वतःवरची गाणी तयार करतात आणि ती लोकांपर्यंत पोहोचवत असतात. असला कुठलाही आणि कसलाही प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात कधी केलेला आहे असं दिसत नाही. आणि तरी सुद्धा एक विद्वान, व्यासंगी आणि प्रतिभावंत महापुरुष अशी त्यांची प्रतिमा जी आहे ती भारताच्या इतिहासामध्ये सदैव राहिलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख केला जातो. एक प्रसंग आपल्याला आवर्जून सांगितला पाहिजे की घटना अशी घडलेली होती की घटना समितीची स्थापना केली, घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांना घेतलं, त्यानंतर घटनेचा मसुदा तयार करण्याचं कामकाज करायचं ठरवलं आणि मसुदा समितीचा अध्यक्ष देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं गेलं. त्यांच्या विद्वत्तेची, त्यांच्या गुणवत्तेची जाणीव
आणि खात्री पंडित जवाहरलाल नेहरूंना होती आणि आणखी काही मोजक्या सहकाऱ्यांना होती. पण जी घटना समितीचे जे भरपूर मोठे सदस्य होते त्या सगळ्याच सदस्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण आहेत, बी आर आंबेडकर या नावानं त्यांचं सगळं त्यावेळेचं जे ते लिखाण, भाषण आणि बोलणं हे तिथं नमूद केलं जात होतं. हु इज दिस बी आर आंबेडकर? ह्या बी आर आंबेडकर नावाचे सद्गृहस्थ कोण आहेत, त्यांना इतकं महत्त्व का दिलं जातं, ते काय करतात, त्यांचं काय चाललेलं आहे, याच्याबद्दल अन्य काही सदस्यांच्या मनामध्ये चलबिचल होती. अन्य काही सदस्यांची त्यांना शंका होत्या आणि असा प्रकार होता. पण तुमच्या मनात शंका आहे म्हणून मी हुशार आहे, मी कसा विद्वान आहे हे त्यांच्यासमोर पटवायचा, त्यांना सांगायचा प्रयत्न जे आहे ते डॉक्टर आंबेडकरांनी कधी केला नाही. तसं करणं, आपली विद्वत्ता दाखवत बसणं, आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करणं, आपल्या हुशारीबद्दल आपण दुसऱ्याला सांगत बसणं हा बाबासाहेबांचा स्वभाव नव्हता. ते त्यांच्या व्यक्तिमत्वातच नव्हतं. त्यामुळे त्यांनी कधी सांगितलं नाही. आणि अशा वेळी भाषेच्या संदर्भामध्ये एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये लालबहादूर शास्त्री होते. लालबहादूर शास्त्री हे संस्कृतचे व्यासंगी गृहस्थ होते. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं की जे पुढे भारताचे पंतप्रधान झाले. जय जवान जय किसान या घोषणेमुळं भारतीय जनमानसामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. आणि संस्कृत भाषा ही भारतातली सगळ्यात प्राचीन आणि पुरातन भाषा आहे. ही संस्कृत भाषा आहे ही सगळ्या भारतातल्या भाषांची जी आहे ती जननी आहे, माता आहे. त्यामुळे संस्कृत भाषेवर आपण जादा फोकस करूया अशा पद्धतीनं चर्चा सुरू झाली. या चर्चेला सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि लालबहादूर शास्त्रींनी केली. दोन मोठी माणसं बोलायला लागली, चांगल्या विषयावर बोलायला लागली की बाकीच्यांनी गप्प बसणं हे सुद्धा गरजेचं असतं. बाकीच्यांना कळालं की आपण गप्प बसणं गरजेचं आहे. बाकीचे लोक गप्प बसले आणि काही काळानंतर ऐकणाऱ्या लोकांच्या असं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लालबहादूर शास्त्री हे दोघं संस्कृतमधून संस्कृत भाषेच्या क्षमतेबद्दल, सामर्थ्याबद्दल आणि ताकदीबद्दल बोलत होते. त्या दोघांचं संस्कृतमधलं बोलणं जे आहे ते बाकीच्या या घटना समितीतल्या सदस्यांनी ऐकलं आणि ते बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या असं लक्षात मध्ये आलं, त्यांना असं जाणवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक व्युत्पन्न, व्यासंगी आणि प्रतिभा संपन्न असलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांना घटना समितीत का घेतलं, त्यांना मसुदा समितीत का घेतलं, मसुदा समितीचं अध्यक्ष त्यांना का केलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत या लोकांना मिळाली. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांची त्यांना उकल झाली. डॉक्टर आंबेडकरांना अनेक भाषा येत होत्या. मराठी ही त्यांची मातृभाषा होती आणि मराठीवर त्यांचं प्रेम होतं. इंग्रजी या भाषेतनं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. बौद्ध काळामध्ये असलेली पाली भाषेचा शब्दकोश जो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तयार करायला घेतलेला होता. याशिवाय काही प्रादेशिक भाषा ही त्यांना येत होत्या. भाषेवर, विविध भाषांवर प्रभुत्व असणारा हा विद्वान गृहस्थ होता. हिंदू कोड बिलाच्या बद्दल आपण नेहमी ऐकतो की हिंदू कोड बिलाला त्यावेळेच्या 1952 साली जे आहे ते काँग्रेसनं विरोध केला. निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या आणि हिंदू कोड बिलाला त्यांनी विरोध केल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. काय प्रकार आहे हा? हिंदू कोड बिल हा काय आहे? ही नेमकी गोष्ट काय? छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की भारतीय व्यवस्थेमध्ये स्त्रियांना जे आहे ते कायम दुय्यम स्थान दिलं गेलेलं आहे आणि ते स्त्रियांना दिलं गेलेलं दुय्यम स्थान जे आहे ते काढलं गेलं पाहिजे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं समान स्थान जे ते प्रत्येक क्षेत्रात दिलं गेलं पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भावना होती. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समजूत होती. त्यासाठी ते प्रकर्षानं प्रयत्न करीत होते. त्यासाठी ते जाणीवपूर्वक मेहनत घेत होते. आणि अशा वेळी म्हणजे आता एक प्रसंग सांगतो की झाशीच्या राणीनं एक मुलगा दत्तक घेतला 1857च्या युद्धामध्ये आणि उठावामध्ये, दामोदर नावाचा. ब्रिटिशांनी ते झाशी, आपण नेमकं नेहमी इतिहासात एवढंच वाचलेलं आहे की झाशीच्या राणीचा दत्तक जे आहे ते इंग्रजांनी नामंजूर केलं. ब्रिटिशांनी दत्तक विधान जे ते नामंजूर केलं आणि झाशी संस्थान जे ते खालसा करून ब्रिटिश साम्राज्याला जोडून टाकलं. हा काय प्रकार आहे? ही नेमकी काय गोष्ट आहे? ब्रिटिशांनी या देशातल्या प्राचीन हिंदू कायद्याचा अभ्यास केला आणि ब्रिटिशांनी स्वतःच सांगितलं की तुमच्या कायद्याप्रमाणे, म्हणजे ब्रिटिश कायद्याप्रमाणे नाही, हिंदूंच्या कायद्याप्रमाणे या देशामध्ये स्त्रियांना दत्तक घेता येत नाही. विधवेला तर त्याहून दत्तक घेता येत नाही. झाशीची राणी लक्ष्मीबाई जी आहे ती लक्ष्मीबाई विधवा होती.
विधवेनं मुलगा घेतला होता, दत्तक घेतलेला होता. विधवेला दत्तक घेता येत नाही हा जुना हिंदू संस्कृती, जुना हिंदू कायदा सांगतो. आणि त्यामुळं झाशीच्या राणीनं, लक्ष्मीबाईनं घेतलेलं दत्तक हे बेकायदेशीर आहे. हे इथं आलेल्या मूठभर ब्रिटिशांनी ठरवलं, इथं आलेल्या मूठभर ब्रिटिशांनी त्यावर निर्णय दिला आणि झाशीच्या राणीचा दत्तक विधान जे आहे ते त्यांनी नामंजूर केलं आणि झाशी जी आहे ती ब्रिटिश साम्राज्याला जोडली. स्त्रीला दत्तक घेता येईल, स्त्रीला मुलगा दत्तक घेता येणं शक्य आहे. स्त्री जी आहे ती मुलगा दत्तक घेऊ शकेल. पुरुषाला मुलगी दत्तक घ्यायचा तो मुलगाच घ्यायचा, मुलगी दत्तक घ्यायची नाही. अशा अनेक गोष्टी होत्या. अशा पद्धतीनं हिंदू कोड बिल जे आहे ते तयार केलेलं होतं. हिंदू विवाह कायदा, हिंदू दत्तकाचा कायदा, अशा 3-4 विभागामध्ये जे आहे ते हिंदू कायदा जो आहे तो तयार करण्याचं काम जे आहे त्याच्यावर छाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि त्यांनी काम केलं होतं. लोकांना या सुधारणा नको होत्या, तत्कालीन पुढाऱ्यांना याचे धोके दिसत होते आणि निवडणुका जिंकण्याची निकट आणि गरज सर्व काळातल्या सर्व पुढाऱ्यांना सातत्यानं वाटत राहते. तशी अशा प्रकारचं हिंदू कोड बिल जर आणलं तर आपला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव होईल किंवा त्याचा थोडासा आपल्याला त्रास होईल, अशा प्रकारची भीती तत्कालीन नेतृत्वाला जी आहे ती वाटत होती. आणि म्हणून तत्कालीन नेतृत्वानं असं सांगितलं की हिंदू कोड बिल जे आहे ते आपण आणूया, पण डॉक्टर साहेब थोडं सबुरीने घ्या, थोडं संयम घ्या, थोडं थांबा. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की थांबण्यासारखी परिस्थिती नाही. आणखी किती काळ थांबायचं हा माझ्यासमोर असणारा प्रश्न आहे. आणखी किती काळ आपण गप्प बसायचं ही माझ्यासमोर असणारी समस्या आहे. फार काळ थांबण्यासारखी परिस्थिती नाही. हिंदू कोड बिल आपण आणूया. आपल्या समाजासाठी, समाजाच्या भविष्यासाठी, लोकांसाठी ही गोष्ट गरजेची आहे. डॉक्टर आंबेडकरांना सबुरीचा सल्ला देणाऱ्यांना निवडणुकांशिवाय काही दिसत नव्हतं. डॉक्टर आंबेडकरांनी नाईलाजानं कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. स्वतःच्या तत्वासाठी मंत्रीपद सोडणारी माणसं जी आहेत ती आजच्या राजकारणात आपल्याला दिसत नाही. म्हणजे मंत्रीपद मिळते म्हणून घर सोडणारी, पक्ष सोडणारे, गट सोडणारे सगळी माणसं जी आहेत ते आपण बघतोय. मंत्रीपद मिळतं आहे म्हटल्यानंतर वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या पक्षामध्ये घाऊक पक्षांतर करणारी माणसं आपल्याला दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये समोर असलेलं मंत्रीपद सोडायचं आणि आपल्या तत्वाशी प्रतारणा न करता आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहायचं हे अत्यंत अवघड काम जे आहे ते भारतीय समाज व्यवस्थेला आणि भारतीय राजकारणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक माणूस एका जन्मात येऊन काय करू शकतो हे जाणून घ्यायचं असेल आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि आयुष्य याचा अभ्यास करावाच लागेल. 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसानं जे काम केलेलं आहे ते अद्भुत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा संस्थानामध्ये संस्थांसाठी काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राध्यापक म्हणून गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला मुंबईला काम केलं, जिथं ते प्राचार्य झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत विद्वान, व्यासंगी आणि अतिशय प्रतिभावंत असे वकील होते. त्यांनी वृत्तपत्र काढलेलं होतं, साप्ताहिक काढलेलं होतं आणि त्याचे संपादक म्हणून ते काम करत होते. विविध शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केलेल्या होत्या आणि या देशातल्या दलितांना न्याय आणि हक्क देण्यासाठी जी चळवळ झाली त्या चळवळीचं नेतृत्वही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करीत होते. एका माणसानं एका आयुष्यात एवढ्या गोष्टी करणं, सातत्यानं करणं आणि आरोग्य साथ देत नसताना करणं हे हा सगळा अद्भुत प्रकार आहे. म्हणजे हा प्रकार कुठल्या कथेमध्ये, कुठल्या कादंबरीमध्ये मला कधी दिसलेला नाही असा प्रकार आहे. 20 मार्च 1927चा चौदार तळ्याचा महाडचा प्रसंग असू देत, डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं मनुस्मृतीचं दहन असू देत, इथल्या व्यवस्थेनं जर मला माणूस म्हणून जगायचे हक्क नाकारले असतील तर मी स्वतः तर ते हक्क मिळवेनच, पण माझ्या समाजातल्या लोकांना, अशा लोकांना ते हक्क मिळवून दिल्याशिवाय मी गप्प राहणार नाही, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. मंदिरातल्या प्रवेशासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत असेल तर मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेल तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप वर्षापूर्वी जाहीर केलं होतं. आणि नुसतं जाहीर केलं नाही, त्यांनी त्याप्रमाणे वागून दाखवलं, त्याप्रमाणे त्यांनी कृती केली. आणि पुरोहितशाहीपासून दूर असलेला, पुरोहितशाहीला प्रामाण्य न मानणारा गौतम बुद्धांच्या संकल्पनेतनं निर्माण झालेला बौद्ध धर्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. बौद्ध धर्म
आणि त्याचं तत्वज्ञान, गौतम बुद्धांचं आयुष्य याच्यावरचे सगळ्यात चांगले भाष्यकार हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांचा अभ्यासही होता आणि त्याच्यावर ते बोलतही होते. अनेक परदेशातल्या बौद्ध धर्मीय देशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नंतरच्या काळामध्ये गौरव केलेला आहे. नुसता गौरव केलेला नाही तर त्यांना बौद्ध धर्मातली बोधिसत्व ही सगळ्यात मानाची पदवी जी आहे ती सुद्धा देण्यामध्ये आली. परंपरा नाकारणं, नवीन परंपरा तयार करणं आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी सातत्यानं संघर्ष करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्येही सहभागी झालेले होते. हा देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहावा आणि ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात राहावा असं त्यांना वाटत नव्हतं. पण देशाला स्वातंत्र्य मिळत असताना हजारो वर्ष आणि हजारो पिढ्या गुलामगिरीत राहिलेल्या समाजाला तसंच गुलामगिरीत ठेवणं योग्य होणार नाही हे या देशाला आणि मानवतेला ठणकावून सांगण्याचं सामर्थ्य असणारा महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मी जेव्हा महाभारत वाचतो तेव्हा मला एकच गोष्ट, महाभारतातलं एक पात्र मला खूप आवडतं. तुम्ही जर महाभारत वाचलं बघितलं तर तुम्हालाही ते पात्र आवडेल. कर्णाचं पात्र आहे. दुर्योधन मित्र होता पण दुर्योधनाची मैत्री जी आहे ती कर्णानं शेवटपर्यंत निभावली. कर्णाला त्याच्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी अपमानित व्हावं लागलं. कर्ण हा सुतपुत्र होता. तो एका राधा नावाच्या स्त्रीनं आणि अधिरथ नावाच्या सद्गृहस्थांनी जे ते त्याचं पालन पोषण केलेलं होतं आणि ह्या सुतपुत्राला जे आहे ते क्षत्रियांचे अधिकार प्राप्त नव्हते. त्यामुळे त्याला धनुर्विद्या द्यायला जो आहे तो त्यावेळेच्या द्रोणाचार्यांनी नकार दिला. त्यांनी वनात गेला, तपश्चर्या केली वगैरे वगैरे. त्या कथा आपण बाजूला ठेवूया, पण त्यानं धनुर्विद्येचं शिक्षण जे आहे ते कर्णानं घेतलं. द्रौपदीच्या स्वयंवरासाठी कर्ण गेलेला होता आणि पाण्यामध्ये बघायचं, वरती आकाशात मासा आहे आणि त्या पाण्यामध्ये बघून जो आहे तो आकाशातल्या माशाचा डोळा जो आहे तो उडवायचा, अशी काहीतरी ती अट होती. अशा पद्धतीनं धनुर्वेद करण्याची क्षमता असलेले फार थोडे धनुर्धन होते. फारच थोडे धनुर्विद्येतले तज्ज्ञ होते. त्यात कृष्ण होता, त्यात अर्जुन होता आणि त्यात कर्ण होता. पराक्रमाला दिलेलं आव्हान होतं ते द्रौपदीच्या स्वयंवरासाठी आणि त्या स्वयंवरामध्ये उभ्या असलेल्या कर्णाला कर्ण जेव्हा ते तो पण जो लावलेला होता त्या पणामध्ये धनुष्यबाण घेऊन त्या माशाचा वेध घेण्यासाठी उभा राहिला. त्यावेळी द्रौपदीनं जाहीर केलं की मी सुतपुत्राला वरणार नाही, मी सुतपुत्राशी लग्न करणार नाही, क्षत्रियांनीच याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आणि कर्ण अपमानित झाला. कर्ण जो आहे तो घायाळ झाला आणि कर्ण त्या स्वयंवरातनं बाहेर पडला. स्वतःच्या जातीमुळं अनेकदा अपमानित होण्याचा प्रसंग कर्णावर आला. पण कर्णाचं शौर्य, कर्णाचं दातृत्व, कर्णाची प्रतिभा ही कधी संपूर्ण महाभारतामध्ये झाकोळली गेली नाही. दानशूर हा शब्द वापरला तरी आजही भारतीय संस्कृतीमध्ये कर्णाचं नाव घेतलं जातं. कर्णाचा पराक्रम हाही आपल्याला माहिती आहे, हाही महाभारतामध्ये नमूद केलेला आहे. एका ठिकाणी कर्ण असं म्हणतो की देवा यत्ते तू जन्मम मदा यत्ते पौरुषम. माझा जन्म कुठल्या कुळात होणार, कुठल्या कुळात माझा जन्म होणार आहे हे दैवाच्या हातात आहे, ते माझ्या हातात नाही. मदा यत्ते तू पौरुषम. मात्र माझं कर्तृत्व, माझा पराक्रम जो आहे तो माझ्या मनगटात आहे, तो माझ्या हातात आहे आणि मला जेव्हा जेव्हा आणि जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं मी माझा पराक्रम सिद्ध करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्ण यांच्या आयुष्यातला हे सारखेपणा. जातीमुळं आणि जन्मामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी अपमानित होण्याचे प्रसंग आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक ठिकाणी अगदी घायाळ झाले. ही घायाळ होण्याची प्रक्रिया जी आहे ती एका बाजूला चालू असताना मी माझं कर्तृत्व, माझा पराक्रम सिद्ध करेन आणि माझ्या पराक्रमानं स्वतः मोठा आहे हे तुम्हाला दाखवून देईन, ही महत्वाकांक्षा जी आहे ती आपल्या मनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सोडली नाही. म्हणजे तो प्रसंग तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, पण आजही तो प्रसंग जे तो एखाद्या चित्रासारखा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. दापोली आणि आपल्या साताऱ्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं शालेय जीवन जे आहे ते झालं. शालेय अभ्यासक्रम जो आहे तो तिथं त्यांनी पूर्ण केला. म्हणजे मला तो आशिष कांबळे सर, मला तो वर्ग अजून माझ्या डोळ्यासमोर दिसतो की कसा वर्ग बसला असेल. त्या वर्गामध्ये सगळ्या मुलांसमोर बसायचं नाही,
त्याही वर्गाच्या बाहेर बसायचं. शिक्षक जे आहेत ते गणित सांगतायत, वर्गातल्या कुठल्याच मुलाला ते गणित सोडवता येत नाही. अशा वेळी एक हुशार मुलगा मला गणित सोडवता येतंय म्हणून उभा राहतोय, त्याला आत्मविश्वास आहे की हे गणित मी सोडवू शकेन. ते शिक्षक सांगतायत तुला गणित सोडवता येतंय तर जा आणि फळ्यावर सोडवून दाखव. वर्गात पुढं बसणाऱ्या आणि चांगल्या मुलांना, ज्यांना हुशार समजलं जातं, त्यांना कोणाला ते उत्तर, ते गणित सोडवता येत नाही. अशा वेळी हा भीमराव नावाचा मुलगा जो आहे, छोटा मुलगा, उठतोय आणि वर्गात फळ्याच्या दिशेनं जायला लागतोय. फळ्याच्या पाठीमागं जे आहेत त्या सवर्ण मुलांचे डबे ठेवलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की ह्यानं फळ्याला हात लावला की पाठीमागचे आपले डबे जे आहेत ते बाटतील. आणि डॉक्टर आंबेडकर, हा छोटा भीमराव जो आहे, तो त्या फळ्याच्या दिशेनं जायला लागल्यानंतर ती बाकीची मुलं जी आहेत ती पळत फळ्याच्या दिशेनं जातात आणि आपले डबे घेऊन बाजूला येत आहेत. शालेय जीवनामध्ये आणि लहान वयामध्ये जाती व्यवस्थेमुळं मनावर झालेला केवढा मोठा आघात असेल. मी हुशार आहे, मी बुद्धिमान आहे, पण तरी सुद्धा मला ही वेळ, माझ्यावर ही वेळ येते आहे. हा प्रसंग जो आहे तो डॉक्टर आंबेडकरांना काहीतरी निश्चित शिकवून गेला, काहीतरी निश्चित देऊन गेला. या प्रसंगातून त्यांना असं लक्षामध्ये आलं की आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल, स्वतःची गुणवत्ता दाखवावी लागेल, स्वतःची प्रतिभा दाखवावी लागेल, अन्यथा आपलं जगणं जे आहे ते अशाच पद्धतीनं चालू राहील. त्यांनी ते गणित सोडवलं. आंबेडकर नावाचे त्यांचे शिक्षक जे आहेत ते त्यांच्यावर निहायत खुश होते आणि त्या शिक्षकांनीच तुझं आडनाव जे आहे ते थोडंसं रेल्वेच्या गाडीसारखं आहे म्हणून त्यांना स्वतःचं आडनाव दिलं. नशीबवान होते ते शिक्षक. त्यांना तरी काय माहिती होतं की भविष्यामध्ये आपण ज्या मुलाला आपलं आडनाव देतोय तो मुलगा आपण दिलेलं आडनाव जे आहे ते भारताच नाही ते जगभर जे आहे ते विख्यात करणार आहे आणि ते आडनाव जे आहे ते भारतामध्ये आणि जगातल्या प्रत्येक माणसाला पुन्हा पुन्हा घ्यावं लागणार आहे. असं आडनाव ज्या शिक्षकांनी दिलं डॉक्टर आंबेडकरांना, त्या शिक्षकाच्या त्या कल्पकतेचा मला काही वेळा हेवा वाटतो. अशा प्रकारचे असंख्य प्रसंग आले. म्हणजे शाळेत पाणी प्यायचं असेल तर कुणीतरी तो पाण्याचा नळ जो आहे तो चालू करायचा, मग तिथं भीमरावनी पाणी प्यायचं आणि मग वर्गात जायचं. अशा उपेक्षा सहन करीत कोणी शिक्षण घेत नसतं. असा त्रास सहन करीत कोण शिक्षण जे आहे ते पूर्ण करण्याच्या भानगडीत पडत नसतं. त्यापेक्षा शिक्षणच पाण्यात गेलं म्हणून जे ती शाळा एखाद्यानं सोडली असती. पण जिद्द म्हणजे काय असतं हे समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य जाणून घेतलं पाहिजे. पराक्रम म्हणजे काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं पाहिजे. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाडांनी आणि कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्यावर अतोनात प्रेम केलं, त्यांना मदत केली आणि त्यांना सहकार्य केलं. त्या मदतीबद्दल त्यांचे सदैव कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम हे डॉक्टर आंबेडकरांनी केलं. बडोद्यामध्ये परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन परत आलेल्या डॉक्टर आंबेडकरांना बडोद्यामध्ये सुद्धा जातीय व्यवस्थेच्या आणि विषम जाती व्यवस्थेमुळं अपमानित होण्याचा प्रसंग त्यांना आला. अशा जाती व्यवस्थेमुळं सातत्यानं अपमानित झालेला माणूस जो आहे तो काय करेल? मनामध्ये अतिशय कटुता ठेवेल, मनामध्ये अतिशय दुष्टपणा ठेवेल की या व्यवस्थेनं आणि या लोकांनी मला सातत्यानं अपमानित केलेलं आहे, मला सातत्यानं त्रास दिलेला आहे आणि अशा अपमानित करणाऱ्या लोकांविरुद्ध सुडाची भावना मनामध्ये ठेवेल. पण डॉक्टर आंबेडकरांनी असाही प्रकार कधी केला नाही. हा प्रतिभावंत महापुरुष होता. माझा जन्म हा असा कोणा ऐऱ्या गैऱ्यांशी लढण्यासाठी झालेला आहे असं डॉक्टर आंबेडकर मानत नव्हते. मनुस्मृती जर चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणार असेल तर मी मनुस्मृतीला मानत नाही हे 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये म्हणणं हे मोठं धाडस होतं. ही मोठी क्रांती होती, हे मोठं परिवर्तन होतं आणि ही क्रांती, हे धाडस, हे परिवर्तन करण्याचं सामर्थ्य जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य हे एखाद्या रंगमंचासारखं आहे, एखाद्या चलचित्रपटासारखं आहे. म्हणजे आंबेडकर कायदा मंत्री कसे झाले, आंबेडकरांनी वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग कसा घेतला, हे अक्षरशः अनुभवण्यासारखं आणि पाहण्यासारखं आहे. आंबेडकरांच्या प्रथम पत्नी मयत झाल्यानंतर त्यांनी सविता आंबेडकरांशी विवाह केला. त्या विवाहाच्या हकीकती आणि माईसाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्र त्यांना लिहिलेली आणि त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना लिहिलेली जी पत्र बघितली ते एक विलक्षण आणि वेगळी प्रेमकथा जी आहे ती तिथं आपल्याला सापडेल. या चरित्रात, आंबेडकरांच्या चरित्रात काय नाही? आंबेडकरांच्या चरित्रात साहस आहे, आंबेडकरांच्या चरित्रात धैर्य आहे, आंबेडकरांच्या चरित्रामध्ये प्रतिकूल परिस्थितीत लढावं कसं याचा वस्तुपाठ आहे, ज्ञानाची कास कशी धरावी याच्याबद्दलचं मार्गदर्शन आहे आणि ही एक सुंदर प्रीतिकथाही आहे. सविता
कबीर नावाच्या सारस्वत ब्राह्मण मुलीशी डॉक्टर आंबेडकरांचा विवाह झाला. या विवाहाच्या हकीकती, या विवाहाबद्दल त्या काळातल्या लोकांनी अनेक अनुकूल आणि प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्या, पण तो विवाह झाला, संपन्न झाला. आंबेडकरांची प्रथम पत्नी मरण पावल्यानंतर आंबेडकरांनी हा विवाह केला. या विवाहाच्या पूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना एक पत्र लिहिलेलं होतं की मला माझ्यासारखी अनुरूप मुलगी पत्नी हवी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय 57 वर्षाचं होतं आणि सविता आंबेडकरांचं वय, सविता कबीर होत्या त्यावेळी, त्यांचं वय 36 वर्षाचं होतं. वैद्यकीय म्हणजे आंबेडकरांना अनेक आजार होते, अनेक आजारांना तोंड देत जे आहे ते लढत होते आणि त्यांनी एक पत्र लिहिलेलं होतं कायदा मंत्री असताना, आणि मला तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा आहे, परंतु ही दडपण समजू नकोस, ही गोष्ट जी आहे ती फार मोठं आहे, मी तुझ्यावर लादलेली गोष्ट आहे असं समजू नकोस. तुझी मनापासून इच्छा असेल तर तू हो म्हण, तुझ्या निर्णयाचा, तुझ्या विचाराचा मी आदर करेन. तू मला नाही म्हणालीस तरी माझी काही हरकत नाही. सविता आंबेडकरांनी त्या आठवणी लिहिलेल्या आहेत. त्या आठवणींमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की मला निर्णय काय घ्यावा हे कळत नव्हतं. मी अनेकांशी बोलत होते, स्वतःला प्रश्न विचारत होते, अनेकांशी चर्चा करत होते, पण निर्णय घेता येत नव्हता. शेवटी मी माझ्या भावाला विचारलं. माझ्या भावानं क्षणार्धात मला सांगितलं की तू बहुतेक कायदा मंत्री होणार असं दिसतंय. त्या भावाच्या वाक्यानं मला आधार आला आणि मी माझा निर्णय नक्की केला असं त्यांनी त्यांच्या आठवणींमध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांचा विवाह झाला. त्या दोघांनी एकमेकांना लिहिलेली जी पत्र आहेत, त्या पत्र सुद्धा अतिशय चांगली पत्र आहेत, गमतीशीर पत्र आहेत. डॉक्टर आंबेडकरांचं वैयक्तिक आयुष्य त्यातनं उलगडतं. ते एल्फिस्टन कॉलेजला विद्यार्थी होते आणि केळुस्कर नावाचे एक शिक्षक जे आहे ते त्यांना शिकवायला होते की ज्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्येच डॉक्टर आंबेडकरांना एक पुस्तक दिलेलं होतं, ते गौतम बुद्धाचं पुस्तक होतं. तर या केळुस्करांनी दिलेलं पुस्तक होतं ते गौतम बुद्धांचं पुस्तक दिलेलं होतं आणि तिथून त्यांचं बुद्ध या विषयावरचं वाचन आणि अभ्यास सुरू झालेला होता. त्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर आंबेडकरांना काय म्हणत होते ते या प्रेमपत्रांमध्ये सापडतं. त्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर आंबेडकरांना त्यांचे मित्र आणि सहकारी राजा असं म्हणत होते. आंबेडकरांनी स्वतः एका पत्रात लिहिलं की माझे मित्र मला राजा म्हणतात, तू माझा राजा म्हणून उल्लेख केलास तरी चालेल. सविता आंबेडकरांचा त्यांनी शरू म्हणून पत्रांमध्ये उल्लेख केलेला आहे. आवर्जून ही प्रीतिकथा वाचा. प्रतिकूल परिस्थिती हिंदी सिनेमातल्या सारखंच आहे की नायक वेगळ्या समाजातला आहे, नायिका वेगळ्या समाजातली आहे, नायिका उच्चभ्रू समाजातली आहे, समाजाचा विरोध आहे. नायक जो आहे तो प्रख्यात कायदे पंडित आहे, नायक जो आहे तो भारताचा कायदा मंत्री आहे. नायकाचं समाजामध्ये फार मोठं स्थान आहे. नायकाकडे एक समाज मोठ्या आदरानं पाहतोय आणि नायिका जी ती मध्यम वर्गातली सामान्य कुटुंबातली जी आहे ती आहे आणि त्यांचा विवाह होण्यापासून ते विवाहानंतरच्या कालखंडातला सगळा खडतर प्रवास हा वाचण्यासारखा. सांगण्याची गोष्ट अशी आहे की कधीतरी या एका विषयावर सुद्धा मला आशिष भोसले सर बोलायला आवडेल. आशिष भोसले सर मला असं म्हणाले की सर मला तुम्ही डॉक्टर आंबेडकरांवर वेगळं काही बोलणार आहात का, डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातल्या काही वेगळ्या गोष्टी सांगणार आहात का, हे असं जर सांगणार असेल तर मला ऐकायला खूप आवडेल. मी जेव्हा बोलायचं ठरवलं तेव्हा मला असं लक्षात आलं की या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींबद्दल सांगितलं जात नाही किंवा त्या गोष्टीची चर्चा जी ती होत नाही. त्या गोष्टी कदाचित एखाद्या सिरियलमध्ये, कदाचित एखाद्या सिनेमामध्ये दाखवल्या जात असतील. डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूनंतर म्हणजे हा विलक्षण इतिहास आहे. डॉक्टर आंबेडकरांचा मृत्यू झाला 6 डिसेंबर 1956ला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना काही घातपात केला का म्हणून कुटुंबियांकडून चौकशी झाली. तर त्या चौकशी करावी अशी मागणी झाली आणि पंडित नेहरूंच्या सरकारनं त्याची चौकशी केली. या सगळ्याचा रोग जो आहे तो सविता आंबेडकर यांच्यावर होता की त्यांनी काय केलं का आणि त्यांना क्लीन चिट दिली गेली. एका प्रीतिकथेची सुरुवात जिथून झाली तिथपासून ते इथपर्यंत झालेला हा शेवट जो आहे तो एखाद्या सिनेमामध्ये किंवा एखाद्या रोमांचक मालिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटनांमागून घटना घडत जी आहे ते एखादी कथा जी आहे ती आपल्या डोळ्यासमोरून जात नाही. असं एक अद्भुत सहजीवन जे आहे ते सहजीवन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा भाग आहे. नेहमीची धावपळ आहे, रोजचं रुटीन आहे, रोजची पळापळी आहे, आजाराने साथ सोडलेली नाही आणि भविष्यात काय होणार आहे हे माहिती नाही. अशा परिस्थितीत ही डॉक्टर आंबेडकर कधी थांबले नाही. अशा परिस्थितीत ही डॉक्टर आंबेडकरांनी कधी पाठीमागं वळून पाहिलेलं नाही. अनेक सार्वजनिक जीवनामध्ये निवडणुकीमध्ये आंबेडकरांना अपयश आलं. त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष स्थापन केला. या पक्षाला तेवढा मोठ्या प्रमाणात समाजाचा पाठिंबा मिळाला नाही, तरीही लोकशाहीवरची त्यांची श्रद्धा जी आहे ती अतूट आहे. भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार त्याला म्हणायचं, पण ते का म्हणायचं? भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे
त्या सरनाम्यावर सर्वाधिक जर छाप कुणाच्या व्यक्तिमत्वाची असेल, कुणाच्या वागण्याची असेल, कुणाच्या ज्ञानाची असेल तर ती डॉक्टर आंबेडकरांची. आम्ही भारतीय जनता भारताचे सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी गणतंत्र निर्माण करण्याचं आणि भारतातल्या सर्व नागरिकांना न्याय, समता, संधी आणि बंधुता यांची हमी देण्याचं आज रोजी ठरवत आहोत. असा जो घटनेचा सरनामा आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची हमी देणं म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा उहापोह ज्यानं केलेला आहे आणि जो व्यक्ती या सगळ्या संघर्षातून पुढे आलेला आहे त्यानं या संदर्भात लिखाण करणं आणि त्यानं या सगळ्या गोष्टी सांगणं जे आहे ते केवळ अद्भुत आहे. केवळ एकच एक गोष्ट डॉक्टर आंबेडकरांनी केली असती तरी इतिहास त्यांचा कृतज्ञ राहिला असता. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांनी लिहिलेला प्रबंध आणि त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेची झालेली स्थापना आणि ब्रिटिशांनी भारताची लुटालूट कशी केलेली आहे हे बाहेरच्या जगताला, युरोपियन जगताला आणि अमेरिकन जगताला कळवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, एवढं एकच एक काम त्यांनी केलं असतं तरी सुद्धा डॉक्टर आंबेडकरांचं नाव इतिहासात अजरामर झालं असतं. आणि परदेशामध्ये एवढं शिक्षण घेतलेलं होतं, एवढा व्युत्पन्न व्यासंगी गृहस्थ होता, रुबाबदार व्यक्तिमत्व होतं, अत्यंत आकर्षक अशी पर्सनॅलिटी होती. हा माणूस परदेशात राहिला असता तो लाखोंनी पैसे मिळवले असते आणि एक सुखी ऐशारामी आणि संपन्न आयुष्य जगू शकला असता. परंतु मी इथं राहणार नाही, मी ज्या मातीतून आलेलो आहे त्या मातीकडे मला परत जायचं आहे, मी ज्या माणसांमधून आलेलो आहे त्या माणसांकडून मला माझी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता, माझी माणसं ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेतून माणसांना बाहेर काढण्यासाठी मला संघर्ष करण्यासाठी जायचं आहे, त्यांच्या संघर्षाचं सहभागी व्हायचं आहे आणि पशुवत जीवन जगणाऱ्या माणसांना जे आहे ते माणूस म्हणून जगता यावं यासाठी अविरत प्रयत्न करायचे. म्हणून अजन्म धडपडणारा आंबेडकरांसारखा संघर्ष योद्धा हा जगाच्या इतिहासात दुसरा सापडत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले नसते तर नेमकं काय झालं असतं या प्रश्नांची उत्तरं शोधणं मोठं अवघड आहे. डॉक्टर आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी आहे. ते प्राध्यापक म्हणून कसे शिकवत होते त्याच्या आठवणीही अनेकांनी लिहून ठेवलेल्या आहेत. अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते आणि त्यांचे लेक्चर्स ऐकायला नुसते महाविद्यालयातले विद्यार्थी येऊन बसत नव्हते तर शहरातले काही विद्वान नागरिक देखील डॉक्टर आंबेडकर काय शिकवतात, कसं शिकवतात, या विषयावर काय बोलतात हे ऐकण्यासाठी येऊन बसत होते. अशा प्रकारचे लोकप्रिय प्राध्यापक त्या काळात आशिष कांबळे सर होते की ज्यांची भाषणं, ज्यांची लेक्चर्स ऐकायसाठी महाविद्यालयातले विद्यार्थी तर बसतच होते पण बाहेरूनही लोक येत होते. हाही प्रकार अद्भुत वाटतो. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेलं काम असू देत, त्यांनी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात केलेलं काम असू देत, भारतातला एक सगळ्यात मोठा अर्थतज्ञ ही डॉक्टर आंबेडकरांची वेगळी ओळख आहे. त्यांनी केलेला समाजशास्त्राचा अभ्यास हा आणखी वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की एक माणूस एका आयुष्यात जन्माला येऊन काय करत असेल हे जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. एका आंबेडकरांनी एका जीवनात जन्माला येऊन काय केलं ह्याचा साकल्यानं अभ्यास करायचा असेल तर दुसरा कोणीतरी आंबेडकरांच्या प्रतिभेचा दुसरा आंबेडकरच जन्माला आला पाहिजे, त्याशिवाय हा अभ्यास करणं हे देखील शक्य नाही. इतकं मोठं लिखाण, इतकं मोठं ग्रंथसंपदा, इतकं मोठं सांस्कृतिक इतिहास जो आहे तो डॉक्टर आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला आपल्या सर्वांना दिलेला आहे. आज तुमच्या या 131व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही इथे एकत्र आलात. अतिशय चांगला आणि वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम मला वाटला. डॉक्टर आशिष कांबळे सरांसारखे मार्गदर्शक तुमच्यामध्ये आहेत ही अतिशय वेगळी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला एकच सुचवेन की डॉक्टर आंबेडकर वाचणं आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, सर्वदूर पोहोचवणं, सर्व समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला जीवनात संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला डॉक्टर आंबेडकर समजावून घ्यावे लागतील. तुम्हाला आयुष्यात कधी निराश वाटलं तर तुम्ही आंबेडकरांचं चरित्र वाचायला घ्या, आंबेडकरांचं आयुष्य वाचायला घ्या. निराशा तुमच्या आयुष्यातली पळून जाईल. इतकी संकट आलेली आहेत, इतकं अपयश आलेलं आहे, इतका त्रास झालेला आहे, गुणवत्ता असलेल्या माणसाला सतत अपमानित व्हावं लागलेलं आहे, तरीही हा लढाऊ वृत्तीचा हा लढाऊ योद्धा कुठं थांबला नाही. संघर्ष करणं, सतत संघर्ष करणं, उठा, लढा, संघर्ष करा, हा तर डॉक्टर आंबेडकरांचा तुम्हाला, मला आणि मानवतेला दिलेला संदेश आहे. हा संदेश आपण मनात ठेवूया आणि आपल्या भविष्याची वाटचाल करूया.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भवानी, जय शिवाजी.